आज आपण बेसिक शेप्स बघणार आहोत. बेसिक 2D शेप्स कुठले कुठले असतात, ते कसे दिसतात, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याच्याशी रिलेटेड 3D शेप्स त्याला काय म्हणतात, आणि त्या 3D शेप्सचे आपण रोज बघणारे आयटम्स, रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण एक एक घेऊ. आता आपण पहिलं सुरू करू 2D शेप. तर पहिला 2D शेप आहे स्क्वेअर. स्क्वेअरचं मेन फीचर म्हणजे त्याला 4 साइड्स असतात आणि चारही साइड्स सेम असतात. त्याच्याशी रिलेटेड 3D शेप आहे क्यूब. क्यूब सारखं आपल्याला रोज दिसणारा एखादा आयटम म्हणजे डाईस किंवा फासे जे म्हणतो आपण मराठीत. खेळायला आपण लुडो, सापशिडी वगैरे खेळतो, त्याच्यात जे डाईस वापरतो तो क्यूब असतो. नेक्स्ट 2D शेप, बेसिक 2D शेप आहे रेक्टँगल. रेक्टँगलचं फीचर म्हणजे त्याच्या अपोजिट साइड्स सेम असतात. आता तुम्ही बघाल तर समोरच्या साइड्स दोन्ही सेम आहेत, समोरच्या या दोन्ही साइड्स सेम आहेत. त्याचा रिलेटेड 3D शेप त्याला म्हणतो आपण क्युबॉइड. आपण रोज दिसणारा क्युबॉइड आयटम बरेच आहेत, त्याच्यातला एक आहे इथं दाखवलेला ब्रिक. आपण रिमोट बघतो तोही क्युबॉइड सारखा असतो. आपण ब्रिक बघतो ते पण क्युबॉइड सारखा असतात. क्युबॉइड्स बरेच दिसतात आपल्याला. नंतर नेक्स्ट 2D शेप आहे बेसिक वाला सर्कल. सर्कलला साइड्स काही नसतात, पूर्ण सर्कल असतो. त्याचा रिलेटेड 3D शेप त्याला म्हणतो आपण स्पियर. कुठल्याही प्रकारचा बॉल इज युअर 3D शेप फॉर सर्कल. सर्कलचा 3D शेप कुठलाही बॉल आपण घेतला तर तो 3D शेपचा होतो, सर्कलचा 3D शेप, त्याला म्हणतात स्फिअर. नेक्स्ट 2D शेप आहे ट्रायंगल. ट्रायंगलला 3 साइड्स असतात. त्याचा रिलेटेड 3D शेप आहे कोन. कोन आपण बरेचदा बघतो, आईस्क्रीमचा कोन आहे. नंतर रस्त्यावरती ठेवलेले ते ऑरेंज कलरचे कोन्स असतात, रस्ता ब्लॉक करण्याकरता किंवा रस्त्याला मार्ग देण्याकरता. सो ट्रायंगलचा 3D शेप आहे कोन. इथं आपण दाखवला आईस्क्रीमचा कोन. नेक्स्ट 2D शेप आहे सिलेंडर. सिलेंडर तुम्ही बघाल तर इट इज मेड ऑफ रेक्टँगल आणि सर्कल. दोन साइड्सला रेक्टँगल आहेत आणि वर आणि खाली सर्कल आहे. त्याचा रिलेटेड 3D शेप आहे कॅन. आता तुम्ही कोल्ड्रिंकचे कॅन बघता किंवा आपल्या वेगवेगळ्या बरण्या बघता, हे सगळे सिलेंडरचे 3D शेप्स आहेत. तर असे आपले 2D बेसिक शेप्स आणि 3D बेसिक शेप्स आपण बघितले.